तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज. प्रत्येक क्षण, प्रत्येक घडामोड तुमच्या सोबत. नाशिक जिल्ह्यातल्या कळवण तालुक्यात मुसळधार पावसाने हाहाकार माजवलाय. गिरणा आणि पुनत नदी खोऱ्यात पूर परिस्थिती निर्माण झाली असून अनेक गावांचा संपर्क तुटलाय. गणोरे, हुंड्यामोग, दयाने, मळगाव आणि पिंपळा या गावांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले. अतिवृष्टीमुळे मका, मिरची, सोयाबीन, टमाटर आणि कोबीसह विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झाले. दरम्यान चनकापूर धरणातून तब्बल 26,670 क्युसेस तर पुनत धरणातून 9,500 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय. पावसाचा जोर कायम असल्यानं ह्या विसर्गात आणखीन वाढ होण्याची शक्यता प्रशासनानं व्यक्त केली आहे. तहसीलदार रोहिदास वारुळे आणि सहाय्यक अभियंता धीरज गवळी यांनी नागरिकांना नदीपात्रात अथवा पाण्यात जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे. तसेच नदीकाठच्या नागरिकांनी पशुधन, शेतीचे मोटार पंप आणि मौल्यवान वस्तू तातडीनं सुरक्षास्थळी हलवाव्यात असे प्रशासनाने सूचना केल्या आहेत. पूर परिस्थितीवर प्रशासनाचे बारकाईने लक्ष असून सर्व यंत्रणा सतर्क ठेवण्यात आल्या आहेत. प्रखर न्यूजसाठी कळवणहून दीपक बागुल.